गौतम बुद्धाची ही छोटीशी कथा अगदी सत्यावर आधारित की काय होतं, एकदा सिद्धार्थ गौतम बुद्ध जेव्हा राजकुमार असतात ते त्यांच्या चंदकाला सांगतात की आपली काय करायचं आहे, आपल्याला नगरामध्ये फिरून यायचं आहे। ही गोष्ट जेव्हा त्यांच्या वडिलांना कळते तेव्हा त्यांचे वडील काय करतात, सगळीकडे त्यांच्या मनावर कुठल्याच गोष्टीचा वाईट प्रभाव पडू नये म्हणून रस्त्याने खूप सुंदर सुंदर युवक आणि युवती उभे करतात आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करायला सांगतात की जेणेकरून त्यांना वाईट कसलाच अनुभव यायला नको। परंतु रस्त्याच्या कडेला त्यांना एक म्हातारा उभा दिसतो, तो खूप असं वाकून चालतोय, त्याच्या हातामध्ये काठी आहे। त्यावर गौतम बुद्ध विचारतात, हा म्हातारा असा का चालतो आहे, त्याच्यानंतर ह्याच्या चेहऱ्यावर अशा सुरकुत्या का आहेत आणि हे सगळेजण आजूबाजूला माझ्या सुंदर व्यक्ती आहेत आणि हा एवढा कुरूप का दिसत आहे। त्यावर छंदक म्हणतो की हाही एक दिवस खूप सुंदर होता, परंतु वयामानाने तो आज असा झालेला आहे। त्यावर सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात, सगळेच म्हातारे होणार आहेत का आणि आपण सगळे काही दिवसांनी असेच होणार आहोत का। त्यावर छंदक त्यांना उत्तर देतो, हो, सगळ्यांना एक दिवस असंच म्हातारं व्हायचं आहे। तेव्हा मात्र गौतम बुद्ध जेव्हा जे सिद्धार्थ होते, राजकुमार होते, त्यांच्या बालमनावर त्या खूप वेगळाच प्रभाव पडतो आणि त्यांना कळतं की ही जी गोष्ट आहे ती सत्य परिस्थिती आहे आणि प्रत्येकाने सत्य परिस्थिती स्वीकारलीच पाहिजे, कारण आज आपल्याजवळ जे आहे ते कधीच चिरकाल टिकणारं नाही आहे, ते कधी ना कधी संपणार आहे। त्यामुळे आपण कसेही असू, किती पैशावाले जरी असलो तरी त्याचा गर्व करायचा नाही किंवा गरीब असलो तरी त्याची लाज वाटू द्यायची नाही। जे सत्य आहे त्या सत्य परिस्थितीचा स्वीकार करायलाच हवा।